राम सर्वांना. श्री स्वामी समर्थ. येत्या 6 सप्टेंबर 2025ला गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करणार आहोत. बघा, ज्यांच्या घरी 10 दिवसाचे गणपती असतात ते गणेश चतुर्थीला जेव्हा स्थापना करतात तर ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची जी पूजा विधी असते किंवा स्थापना असते ती 10 दिवसाची असते. आता काही काही घरांमध्ये 10 दिवसाच्या गणपतीच्या वेळी असं असतं की कोणी जर का म्हणजे वारलं किंवा काही कोणी मृत पावले किंवा नवीन बाळाचा जन्म झाला तर अशा वेळेससुद्धा मग ते हात लावत नाही किंवा ते पूजा करत नाही. ह्याच्या बाबतीतले बऱ्याचशा विचित्र पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण झाले आहेत. त्यासाठीच आजचा हा स्पेसिफिक पहिली महत्त्वाची गोष्ट, जर का कोणी घरात मृत पावले असतील किंवा गोड विटाळ असेल, सुतक किंवा गोड विटाळ म्हणजे सुतक सोयरं आपण जे म्हणतो, तर अशा वेळेस 12 दिवस सोयरच्या वेळेस म्हणजे गोड विटाळाच्या वेळेस तुम्हाला 12 दिवस हे देवाला हात लावायचा नसतो. तर ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या मुलीकडून ही जी सेवा असते ती करून घेऊ शकता किंवा इतर कोणी बाहेरचे असतील म्हणजे जे समजा तुमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे किंवा समजा तुमच्या नात्यातील कोणी असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल तर त्यांना बोलून तुम्ही ते जे आहे विसर्जन विधी वगैरे ती करून घेऊ शकता. नैवेद्यासाठी बाहेरून पेढे वगैरे जे दुर्वा फुलं त्यांनी आणले आणि त्याचबरोबर प्रसाद आणलं, तेवढ्यातच करायचं झालं. त्याचबरोबर सुतक असेल त्यावेळेसही असंच करायचं. बाहेरच्या व्यक्तीकडूनच तुम्हाला ही विधी वगैरे जी आहे ती करून घ्यायची आहे. तुमचं जे काय आहे ते तुमचं सगळं फिटल्यानंतर म्हणजे जेवढ्या दिवसाचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला ते एक थोडासा नैवेद्य दाखवून ती जी पूर्ण प्रोसेस असते ती पूर्ण करायची असते. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न असा की गर्भवती स्त्री असेल तर मग विसर्जन करावे का?